पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महादेववाडीत दारू विक्री होत असल्याने महिला आक्रमक। महादेववाडीत दारू विक्री होत असल्याने महिला प्रचंड आक्रमक। थेट पायी मोर्चा काढत दिले तक्रारी निवेदन। धुळे जिल्ह्यातील कापडणे गावातील महादेववाडीत महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर थेट पायी मोर्चा काढत महादेववाडी परिसरात चालत असलेला दारू व्यवसाय बंद करण्याची मागणी केली। यावेळी संतप्त महिलांनी सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांना तक्रारी निवेदन देऊन भर वस्तीत चालणाऱ्या दारू विक्री व्यवसाय बंदचे निवेदन यावेळी दिले। सदर निवेदनात म्हटलंय की गेल्या अनेक वर्षापासून महादेववाडी लगत असलेल्या वडार यांच्या घरात 24 तास सर्रासपणे दारू विक्री केली जाते। त्यामुळे दिवसभर दारू पिणाऱ्या तरुणांच्या मोटरसायकली गल्लीतून सुसाट जात असतात। भरवस्तीत सुरू असलेल्या या प्रकारामुळे महिला देखील असुरक्षित झालेत। मुख्य रस्त्यात असलेल्या या घरात दारू विक्री होत असल्याने या ठिकाणी 24 तास मोटरसायकली लावलेल्या असतात, म्हणून महिलांना, शाळकरी मुलींना व नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतोय। याच ठिकाणी आसरा देवस्थान व महादेव मंदिराकडे जाण्याचा मार्ग असल्याने महिलांची मोठी ये-जा असते। मात्र भरवस्तीत सदर घरात दारू विक्री होत असल्याने चांगले नागरिक देखील या रस्त्याने जाण्यास धास्तावतात। तसेच शाळकरी मुलींना सर्वाधिक याचा त्रास सहन करावा लागतोय। यात अनेकदा संबंधित घरातून दारू पिऊन बाहेर आलेले व्यक्ती भर रस्त्यावर लघुशंका करतात। याचा देखील मोठा धक्का महिला वर्गाला बसलाय। तरी आपल्या पोलीस प्रशासनाने तात्काळ सदर दारू विक्री करणाऱ्या कुटुंबावर कारवाई करावी व भरवस्तीत राजरोसपणे चालणाऱ्या या दारू व्यवसायाला कायमस्वरूपी बंद करावे, अन्यथा महिलांच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। यावेळी महादेववाडीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी भूषण ब्राह्मणे। आमल्या गली मा दारू विकण्याचा लाव नाही, आमल्या पोरी तर वापरची, आमल्याची रस्ता पाहिजे तो आमल्या विरोध आहे। आमल्या दारूना धंदा नको पाहिजे, गडेबडे पटपटे आड्या राहतील, पोरीच्या गावाला जागा नाही, आमल्या एवढा विरोध आहे। कोणले सांगायला तुम्ही आता? आम्ही ग्राम पंचायत मध्ये गेले, पोलीस स्टेशन गेलो होता, पोलीस स्टेशन अर्ज दिलं होता। दारूबंदी चालू आहे। आमच्या शाळेच्या मुलांना खूप त्रास होतो आणि तिथं मोटरसायकलीमध्ये म्हणजे जायला रस्ता नाही आहे। हेच आमचं म्हणणं आहे, बंद व्हायला पाहिजे। साहेबांनी सांगितलं का तुम्हाला बंद करायचं? हो, सांगितलं। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।